नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेचा रिव्ह्यू आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी अक्षय तृतीयाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण असं पाहतो की अशोक मामा भैरवीला फोन करतात आणि म्हणतात, हॅलो मुलं गेली का ग शाळेत? भैरवी म्हणते, हो गेली. अशोक मामा म्हणतात, सॉरी, काय झालं ना, मला इथे जरा लवकर यावं लागलं. आमच्या मॅडमला जरा बाहेर जायचं होतं ना. भैरवी म्हणते, अहो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशोक मामा म्हणतात, बर, ते राधाकृष्ण काय करतायत? त्यांची रासक्रीडा चालू आहे का? भैरवी म्हणते, काही नाही, चार्ज घेतलाय घराचा, त्यामुळं मुलं आज डब्यात वांग्याचं भरीत आणि भाकरी घेऊन गेलीत चेहरा पाडून. अशोक मामा म्हणतात, काय हरकत नाही, मी वहिनीला समजावून सांगेन, असं नका करू म्हणून, ठीक आहे? भैरवी म्हणते, नाही नाही, ठीक आहे म्हणजे एकदा ठीक आहे, पण पुन्हा नको. अशोक मामा म्हणतात, मग आजचा काय कार्यक्रम आहे? भैरवी म्हणते, काही नाही, घरीच आहे, काम करते, रात्री कदाचित जाईन अनिश बरोबर बाहेर जेवायला. अशोक मामा म्हणतात, कदाचित? कदाचित नाही, नक्की जा. पुढे फिरायला जा, सिनेमाला जा, हवं तर एक काम कर, 2 दिवस रजा काढून कुठेतरी बाहेर फिरायला जा. भैरवी म्हणते, हो चालेल, बरं आता ठेवू का फोन? अशोक मामा म्हणतात, हो हो ठेव. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामांच्या ऑफिसमध्ये हर्षा आणि तिचा नवरा चेतन येतो. आता त्यांना बघून अशोक मामांना धक्काच बसतो. अशोक मामा म्हणतात, तू? तर हर्षा म्हणते, तुम्ही? अशोक मामा 2 मिनिटं तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, या या बसा. तर इकडे घरी किशाभाऊंना अनिशने 500ची नोट दिल्यामुळं किशाभाऊ फार खुश असतात आणि ते म्हणतच येतात की राधे राधे, अगं राधे. तर राधाबाईंनी म्हणतात, हळूहळू, नशेमध्ये आहात का? लहान पोरासारखं काय करतायत? किशाभाऊ 500ची नोट दाखवत म्हणतात, चल पिक्चरला जाऊ. तर राधाबाईंनी भैरवीबद्दल म्हणतात की अहो, तो हायपाय टावर बसलेला आहे ना घरात, तोपर्यंत नाही जाता येणार, ती ऑफिसला गेली ना की मग जाऊ. किशाभाऊ म्हणतात, त्याला काय होतंय, सांग तिला की नातेवाईकांकडे जातोय म्हणून. राधाबाईंनी म्हणतात, भीक मागायची पाळी आली, एकही नातेवाईक नव्हता तुमचा मुंबईत, म्हणून तर आलो ना आपण यांच्याकडे तोंड घेऊन, आता कुठला नातेवाईक पैदा करता मधीच. किशाभाऊ म्हणतात, लयच विचार करते बाबा तू. राधाबाईंनी म्हणतात की करावा लागतो विचार. किशाभाऊ म्हणतात, तुला काय नुसतं काम पडले? तेवढ्यात आता तिकडून भैरवी येते. आता भैरवीला पाहताच किशाभाऊ विषय बदलत म्हणतात, मग जेवणात काय आहे आज? राधाबाईंनी म्हणतात, जेवणात काहीच नाही ना, हे सांबर आहे आणि ही 3 वांगी आहेत. किशाभाऊ म्हणतात, बस, अजून काही नाही? राधाबाईंनी म्हणतात, काही नाही ना, दाणे नाही, तांदूळ नाही. किशाभाऊ म्हणतात, मला सांगायचं ना, मी घेऊन आलो असतो, तू पण ना. पुढे ते भैरवीला म्हणतात, किसूनबाई. भैरवी म्हणते, बोला. किशाभाऊ म्हणतात, किसूनबाई, हे बघ, आजपासून सगळं सामान मी आणणार आहे. भाऊजींना आम्ही कबूल केले ना, आजपासून सगळी कामं आम्हीच करणार आहेत. आजपासून बाजार हाट मीच करणार. राधाबाईंनी म्हणतात, यांना पैसे देऊन टाक, आणतील ते. भैरवी म्हणते, पण आता अजून कसलं सामान आणायचंय? त्या दिवशी केवढं सामान आणलंय आपण 8 दिवसापूर्वी. राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा, सामान म्हणजे काय ताजमहाल आहे का, जसाचा तसा राहिला? लेकरं बाळांचं घर आहे, सामान लागतं ना, डाळ तांदूळ लागतच ना, दे बरं पैसे तू. भैरवी म्हणते, काय आणायचंय मला सांगा, मी आणते. किशोबाऊ म्हणतात, यादी तयार आहे, तू फक्त पैसे दे बरं. भैरवी म्हणते, हो देते, असं म्हणत आतमध्ये जाते आणि पैसे घेऊन येते. किशोभाऊंना पैसे देत म्हणते की हे घ्या पैसे आणि बिल घ्यायला विसरू नका हा. आता बिलाचं नाव काढल्यावरती किशोभाऊ आणि राधाबहिणीचा चेहराच पडतो. किशोभाऊ म्हणतात की बिल, हो हो घेणार नाही, ते काही विचारण्यासारखं झालं का? तर इकडे अशोक मामा हर्षाला विचारतात की काय प्रॉब्लेम आहे. आता हर्षाला आणि तिचा नवरा चेतन ह्या दोघांना घ्यायचा असतो डिवोर्स. तर हर्षाचा नवरा म्हणतो, मला कित्येक दिवस ही दिसत नाही, भेटणं बोलणं रोमॅन्स काहीच नाहीये आमच्यामध्ये. हर्षा म्हणते, पण म्हणून काय, तुझ्यासारखे अफेअर्स केले नाही मी चेतन. तर चेतन म्हणतो, हो प्लीज, पण अफेअर करायला पण ना वेळ द्यावा लागतो, तो तरी आहे का तुझ्याकडे? हर्षा म्हणते, शट अप मॅन, तुझ्यापेक्षा जास्त कमवते मी, ह्या गोष्टीचा तुला त्रास होतो ना. चेतन म्हणतो, अजिबात नाही, मला तुझ्या पैशांचं काही घेणं देणं नाहीये, मला फक्त तुझी कंपनी हवी आहे, जी तू मला कधीच देत नाही. हर्षा म्हणते, मग तू समजून घ्यायला नको का चेतन? चेतन म्हणतो, तू मला समजून घेतेस का? असं म्हणत आता ह्या दोघांची तिथे भांडणं व्हायला लागतात. अशोक मामा म्हणतात की एक मिनिट एक मिनिट, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे का? हर्षा म्हणते, त्याचा इथे काय संबंध आहे? अशोक मामा म्हणतात, एका वाक्यात उत्तर द्या, प्रेम आहे की नाही? असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरी आपण असं पाहतो की संयमी पार्किंगमध्ये रियांची वाट पाहत उभी असते. तितक्या तिथे रियांश येतो आणि म्हणतो, काय ग, तू इथे का उभी आहेस? संयमी म्हणते, अरे मी तुझीच वाट पाहत होते. रियांश म्हणतो, का, काही सिरियस आहे का? संयमी म्हणते, नाही नाही, जस्ट लाईक दॅट. रियांश म्हणतो, मग आपण उद्या बोलूयात का प्लीज? आता एक कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सांगितलंय, खूप इम्पॉर्टंट आहे, सो मला निघावं लागेल.
संयमी म्हणते तू मला स्टॅट शिकवणार होतास ना. रियांश म्हणतो शिकवतो ना, पण उद्या किंवा परवा ठरवूया आपण. ओके मी पळतो आता. ओके ओके बाय. असं म्हणत रियांश घाई गडबड करत तिथून निघून जातो. आता संयमीला रियांश सोबत बोलायचं असतं, पण तो असा निघून गेल्यामुळं संयमीला जरा वाईट वाटतं. आता या दोघांचं नक्की काय चाललंय ना मित्रांनो, कुणाच ठाऊक. संयमी नक्कीच रियांच्या प्रेमात पडली असं तरी दिसतंय. चला आता बघू पुढे काय होतं ते. तर इकडे हर्षा आणि चेतन त्यांना का डिवोर्स घ्यायचा आहे त्याची कारणं ते अशोक मामांना सांगतात. अशोक मामा म्हणतात अच्छा असं आहे तर. कसं आहे ना, बायको जर अतिमहत्वाकांक्षी असेल तर प्रॉब्लेम होतात. नवरा जर बाहेर ख्याली असेल तर बायकोला ते पटत नाही. नवरा बायकोचं नातं समजूतदारपणावरती अवलंबून असतं, आणखीन कशावर नाही का. तुम्ही नवरा बायको फक्त नावाला आहेत. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अतिरेक करतात. एकमेकांना गृहीत धरायची तुम्हाला सवयच लागलेली आहे. हर्षा म्हणते की एक मिनिटं, तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही. अशोक मामा म्हणतात माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जरा विचार करा की आपण एकमेकांना किती गृहीत धरतो. लग्नापूर्वी एकमेकांसोबत तुम्ही काही स्वप्न पाहिली होती, ती सोडून तुम्ही आता भलत्या स्वप्नांच्या मागे लागलेत. डिवोर्स घेणं सोपं आहे, पण तो डिवोर्स घेतल्यानंतर जो एकटेपणा येतो ना, तो तुम्हाला झेपेल का याचा जरा विचार करा. शांतपणे विचार करा आणि मग परत माझ्याकडे या. आपण त्यावरती काहीतरी बोलू. आता हर्षा मात्र फार चिडते आणि म्हणते नॉनसेन्स. असं म्हणत रागातच तिथून ती बाहेर निघून जाते. आता चेतन पण तिच्या पाठीमागे जायला लागतो. तर अशोक मामा म्हणतात की एक मिनिटं तुमचं नाव काय. आता चेतन म्हणतो की माझं नाव चेतन. अशोक मामा म्हणतात की चेतन बर बस बस, तुला एक सांगतो, स्वतंत्र आणि सौराचार यामध्ये एक फरक असतोच. तू करतोय तो सौराचार. एक क्षण पुरा असतो भाळण्यासाठी, पण पुरं आयुष्य जातं सांभाळण्यासाठी. जा बघ जा, तुझ्या बायकोला सांभाळता येतं का बघ. असं म्हटल्यावरती आता चेतन तिथून जातो. त्यानंतर आपण असं पाहतो की इकडे घरी इराई, शान आणि राधावहिनी डोळ्याला पट्टी बांधून पकडापकडीचा खेळ खेळत असतात. आता राधावहिनी दमतात आणि म्हणतात की बस बस दमले मी. मी काय रिकामी आहे का, मला अजून दुधीची भाजी पण करायची आहे ना. तेवढ्यात आता संयमी येते आणि ती हे ऐकते आणि वैतागतच म्हणते की अरे यार, सकाळी वांग्याची भाजी आता दुधीची भाजी, मला नकोय जेवण, मी फक्त ताक पिन. तर राधावहिनी संयमीवरती चिडतच म्हणतात काय गे संयमी, हे नको मला ते नको मला, कसं लागल तुझ्या अंगाला. तर तितक्यात भैरवी येते आणि म्हणते की एक मिनिटं, आपण सगळे जाऊयात का बाहेर जेवायला. यावरती आता इरा, ईशान, संयमी फार खुश होतात. भैरवी म्हणते म्हणजे तुम्ही तुमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये ह्या दोघांना पण घेऊन जा. राधाबाईंनी म्हणतात की एक काम कर ना सुनबाई, तू पण चल ना आमच्यासोबत, काय नुसतंच काम करत बसायचं. तू पण चल आमच्यासोबत. कसं आहे ना, खाता खाता पैसे जर कसरले तर अर्धी पोटी उपाशी राहावं लागेल आम्हाला. कसं आहे, चालती फिरती बँक सोबत असलेली बरं नाही का. तर भैरवी तोंडातल्या तोंडातच म्हणते की तेवढाच उपयोग आहे ना माझा. राधाबाईंनी म्हणतात काय बोललीस तू. भैरवी म्हणते काही नाही, हेच म्हटलं की जाऊयात, आपण सगळे जाऊयात. अनिश येऊ द्यात, अनिश आणि बाबा आले ना की मग ठरवूयात कुठं जायचं ते आपण. यावरती सगळी मुलं खुश होतात. त्यानंतर आता इकडे अनिश अशोक मामांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला आला असतो. अशोक मामा म्हणतात अरे तू इकडे कस काय. अनिश म्हणतो मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय, घरी बोलणं शक्य नव्हतं म्हणून इथेच आलो. अशोक मामा म्हणतात काय बोलायचंय रे. आता अनिश रागातच म्हणतो त्या दोघांना घरी राहायला का परमिशन दिली तुम्ही. इतके वर्ष त्यांचा आणि आपला काही संबंध होता का. तुम्हाला हे सगळं फिशी वाटत नाहीये का, तरी का असा राग दिला तुम्ही त्यांना. अशोक मामा म्हणतात काय माहिती का, त्यांनी माझे पाय धरले ना, त्यामुळं त्यांना मला असं टाळणं योग्य वाटलं नाही. अनिश म्हणतो की म्हणजे उद्या दुसरे कोणी नातेवाईक आले आणि तुमचे पाय धरले तर तुम्ही काय त्यांना घरी ठेवून घेणार आहात का. अशोक मामा म्हणतात अरे जास्त दिवस नाही राहणार ते. अनिश म्हणतो तरी आम्हाला विचारायला नको का. बाबा आम्ही लहान नाही आहोत, एक तर आपलं घर एवढंसं, त्यात वेगवेगळ्या वयाची माणसं राहतात. अशोक मामा म्हणतात मान्य आहे, मला अडचण होते, मान्य आहे, पण काही दिवस तरी आपल्याला ऍडजस्ट करावंच लागणार आहे. आता अनिश अजूनच रागात म्हणतो काय ऍडजस्ट करायचं बाबा आपण, सांगा ना काय ऍडजस्ट करायचं आपण. हे डिसिजन घ्यायच्या आधी आम्हाला एकदा तरी विचारायला हवं होतं ना तुम्ही. अशोक मामा म्हणतात हे बघ मी या घरचा कुटुंब प्रमुख आहे, मला नाती जपायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही एकदम उठाल आणि निघून जाल. अनिश म्हणतो की हे बघा बाबा, मी तुम्हाला आधी सांगितले, मी इथून कुठेही निघून जाणार नाहीये. अशोक मामा म्हणतात आत्ता बोलायला सोपं आहे रे, काय आहे, तुम्हाला ना कुठली गोष्ट कायमची नको असते, बंधन जबाबदारी नको असते. अनिश म्हणतो लोकांबद्दल नाही माझ्याबद्दल बोला तुम्ही, मी जबाबदार नाहीये का. त्यांनी याच्या आधी भैरवीला किती त्रास दिला आहे, अजून किती त्रास देणार आहेत ते. अशोक मामा म्हणतात की मी बघेल ना, मी आहे ना. अनिश म्हणतो तुम्हाला वाटतं तुमचं ते ऐकतील. अशोक मामा म्हणतात तुझं काय झालंय माहिती का अनिश, इतकी वर्ष जंगलात एकटा राहिलायस ना तू, अचानक इतकी माणसं आयुष्यात आल्यामुळे तू वैतागलायस, कळतंय मला.
अनिश म्हणतो मी बदलतोय स्वतःला, ॲटलिस्ट प्रयत्न तरी करतोय. हे बघा, माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, आपल्या घरातले डिसिजन घेताना आम्हाला एकदा विचारलंत ना तर बरं होईल. आमचं मत पण असू शकतं ना. मान्य आहे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, पण आम्ही कुणीच नाही आहेत का, असं वाटतं का तुम्हाला? आणि जर तसं वाटत नसेल ना तर प्लीज एकदा आम्हाला विचारत जा. असं म्हणत आता अनिश खूपच रागात निघून तिथून जातो. तर इकडे घरी हॉटेलला जाण्यासाठी सर्वजण रेडी झालेले असतात. भैरवी अनिशला फोन ट्राय करत असते, पण अनिश काही फोन उचलत नाही. त्यामुळे आता भैरवी या मुलांना म्हणते की एक काम करूया आपण, मामा मामी तुम्ही मुलांना घेऊन ॲटोने पुढे जा, अनिश बाबा आणि मी मागून येतो, ओके? किशोरभाऊ म्हणतात पण ते पैसे नाहीत ना माझ्याकडे. भैरवी म्हणते असं कसं, अहो सकाळी दिले होते ना मी सामानाला पैसे, उरले असतील की त्यातले, आणि हो ते बिल पण द्या, मला लागेल. किशोरभाऊ म्हणतात की हां ते बिल, काय झालं सुनबाई, सामान खूप होतं ना माझ्याकडे, मी ते विसरून गेलो बिल घ्यायचं. भैरवी म्हणते विसरलात, असं कसं मामा, मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं होतं ना. राधाबाईंनी म्हणतात तू काही डाऊट घेऊन राहिली का माझ्या माणसावर? भैरवी म्हणते की मामी उगाचच वाद नकोय मला, इथून पुढे असं करत जाऊ नका, बिल घेऊन येत जा आणि आता त्यातले उरले असतील ना पैसे तेच वापरा. तर संयमी म्हणते ऐका ना, माझं रियांशकडे काम आहे, मी ते करते आणि तुम्हाला जॉईन करते, ठीक आहे? असं म्हणून आता संयमी तिथून रियांशला भेटायला जाते. त्यानंतर इकडे खाली किशा भाऊ, राधाबाईंनी, इरा, ईशान आलेले असतात. इरा म्हणते की आजी मी आता रिक्षा बुक करते. राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा साधं जेवायला झालं तर रिक्षा विकत घेतेस का तू? ईशान म्हणतो उगाच पीजी मारू नकोस हा आजी, रिक्षा बुक करणारे म्हणजे ती विकत नाही घेणार, ती ॲपवरून रिक्षा इथे मागवणारे डायरेक्ट गुलमोहर सोसायटीच्या समोर. इरा म्हणते हो तुझ्या नाजूक पायांना त्रास नको ना म्हणून. आता इतक्यात इकडून किशा भाऊ खोटं खोटं फोन येण्याचं नाटक करतात आणि म्हणतात की हो बोल ना बोल, कुठे, बर बर येतो येतो लगेच येतो, असं म्हणत फोन कट करतात. आणि पुढे आता यांना सांगतात की माझा एक मित्र आहे ना, मी सकाळी वॉकिंगला जातो ना तेव्हा माझा एक नवीन मित्र झालाय, त्याचा वाढदिवस आहे, आता जायला नको का वाढदिवसाला, परत त्याला वाईट वाटेल, मी येतो येतो लगेच येतो, तुम्ही व्हा पुढे. असं म्हणत किशा भाऊ आता तिथून कल्टी मारतात. आता हे किशा भाऊ नक्कीच दारू प्यायला गेलेले असणार आहेत. तर इकडे संयमी रियांशला भेटायला आलेली असते. रियांश म्हणतो सॅम काय झालं? संयमी म्हणते ते तुम्हाला स्टॅट शिकवणार होताच ना, म्हणून आली आहे मी. रियांश म्हणतो हो पण आत्ता? संयमी म्हणते आत्ता नाही रे, म्हणजे तू कधी शिकवणार आहेस, आपण डिस्कस करूया का? रियांश म्हणतो तू एवढं विचारायला इथपर्यंत आलीस, आपण मेसेजवर बोललो असतो. संयमी म्हणते ॲक्च्युली जरा बोर झालं होतं ना म्हणून आले, चल वॉकला येतोस? रियांश म्हणतो नाही यार, मी जरा बिझी आहे, कामात आहे जरा. तेवढ्यात आता तिकडून ईश्वर काका आलेले असतात. संयमी म्हणते ओके चल बाय, जाते मी, असं म्हणत संयमी तिथून निघून जाते. ईश्वर काका पुढे येतात आणि रियांशकडे 2 मिनिटं पाहतात. त्यांना बहुतेक थोडंसं यांच्यावरती डाऊट आलेला असावा. अजून काही त्यांनी असं क्लिअर केलं नाहीये, पण असा माझा अंदाज आहे. त्यानंतर इकडे घरी अनिश आलेला असतो. भैरवी रूममधून बाहेर येते. ती मस्तपैकी रेडी झालेली असते. अनिश तिच्याकडे पाहू लागतो. भैरवी म्हणते हॅलो अनिश, अरे काय, बरं झाला तू आलास, आपण आता बाहेर जातोय. अनिश खुश होतो आणि म्हणतो आपण दोघंच? भैरवी म्हणते नाही रे, आपण सगळे बाहेर जातोय. अनिश नाराज होतो आणि म्हणतो मग मला नाही यायचं. भैरवी म्हणते अरे काय झालं, लगेच का असा चेहरा पाडतोयस अनिश? अनिश म्हणतो काही नाही, आपण दोघे जाऊया ना बाहेर, मला बाकीच्यांसोबत नाही जायचं. भैरवी म्हणते आय नो, पण ऑलरेडी प्लॅन बनलाय रे, मी आता डिच नाही करू शकत, आणि तुला माहिती का त्यांच्याकडे पैसे पण नाही आहेत. अनिश म्हणतो बाबा आहेत ना कुटुंब प्रमुख, ते बघतील ते. भैरवी आश्चर्यानेच म्हणते की व्हॉट रॉंग विथ यू अनिश, काय झालंय का तुमच्यामध्ये? अनिश म्हणतो प्लीज यार, मला ना तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, आपण दोघं जाऊयात ना बाहेर. भैरवी म्हणते अरे मग बाहेर कशाला जायचं, घरीच थांबूयात ना, तसंही घरी कुणी नाहीये, लेट्स चिल, मी काहीतरी छान ऑर्डर करते आपल्यासाठी. अनिश म्हणतो ठीक आहे, तोपर्यंत मी आवरून घेतो, तू कर ऑर्डर. आता अनिश आतमध्ये आवरायला गेल्यावरती भैरवी अशोक मामांना फोन लावते आणि म्हणते की हॅलो बाबा, सगळेजण बाहेर जात आहेत, तुम्ही कुठे आहात? अशोक मामा म्हणतात नाही नाही मला नाही जमणार, मला जरा काम आहे. भैरवी म्हणते काय झालं, तुम्ही डिस्टर्ब आहात का? अशोक मामा म्हणतात नाही, मला जरा थोडं काम आहे, मी नाही जाऊ शकत बाहेर. भैरवी म्हणते की बाबा प्लीज ऐका ना माझं, मामा मामी आणि मुलं ऑलरेडी पुढे गेली आहेत आणि आता अनिश म्हणतोय की त्याला नाही यायचं, त्यामुळं मी सुद्धा त्याच्यासोबत घरीच थांबते, तुम्ही जा ना, नाहीतर ना सगळा प्रॉब्लेम होईल, तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते. यावरती आता अशोक मामा नाईलाजाने म्हणतात की ठीक आहे, जातो मी, कुठं जायचंय? भैरवी म्हणते ठीक आहे, मी तुम्हाला लगेच ॲड्रेस सेंड करते. आता अनिश आवरून बाहेर येतो. भैरवी त्याला म्हणते की अनिश, काय तुमच्यामध्ये भांडण झालंय का? अनिश म्हणतो त्यांचं म्हणणं आहे की ते कुटुंब प्रमुख आहेत, मग मी कोण आहे, मी काय करतोय मग इथे, जातो निघून इथून. भैरवी म्हणते अरे लगेच टोकाचं पाऊल का उचलतोयस तू, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर काय फरक पडणार आहे?
अनिश म्हणतो, एखादी गोष्ट अगं प्रत्येक वेळी ते हेच करतात. सगळ्या गोष्टी त्यांनाच ठरवायच्या असतात. तुला माहितीये, आई जेव्हा आजारी होती ना, तेव्हा मला एका पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट करायची होती. पण नाही, बाबांनी मुद्दामून वेगळं हॉस्पिटल निवडलं. का तर ते हॉस्पिटल त्यांना जास्त कन्व्हिनियंट होतं म्हणून. एकही गोष्ट कधी कोणाची ऐकली नाही, कोणाचं मत विचारात घेतलं नाही. जरा बरे वागले असते ना सगळ्यांशी, तर आज गोष्टी जरा वेगळ्या असत्या. भैरवी म्हणते, काय वेगळं असतं? अनिश म्हणतो, कदाचित दादा फॉरेनला गेला नसता, कदाचित मी इथेच राहिलो असतो, कदाचित आपलं आधीच जमलं असतं. तर भैरवी आश्चर्यानेच अनिशकडे पाहू लागते. अनिश म्हणतो, दादाच्या लग्नात मला तू खूप आवडली होतीस. कमाल आहे मित्रांनो. आता ह्यांनी सुरुवातीला असं दाखवलं की भैरवीला अशोक मामांचा राग येतो, कारण की अशोक मामांनी अनिशचं आणि भैरवीचं लग्न होऊन दिलं नाही म्हणून. भैरवी म्हणते, तुझं बरोबर आहे, आपली लव्ह स्टोरी खरंच वेगळी आहे अनिश. असं म्हणत आता भैरवी अनिशला मिठी मारते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.